हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी कोथिंबीर घेतलेली आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कारण धुवूनच घ्या मैत्रिणींनो, कारण माती वगैरे असते, धूळ असते कोथिंबीरीला. स्वच्छ धुवून आपल्याला ही बारीक चिरून घ्यायची बघा अशा पद्धतीने. एक मस्त तुम्हाला झटपट अशी रेसिपी मी दाखवणार आहे आज. आणि मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. ध्यान करून लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणींनो, आणि तुमचा सपोर्ट मला असंच राहू दे. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. तर पाहू शकता आपली छान अशी कोथिंबीर ही बारीक चिरून झालेली आहे. अगदी झटपट रेसिपी आहे मैत्रिणींनो. 5 मिनिटाचाच व्हिडिओ आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा, मध्ये स्किप जरा पण करू नका. तर लसूण आपल्याला असा पातळ एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे बघा. लसणाच्या कांड्या ह्या मोठ्यांल्या आहेत, मी 2च घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर लसूण पण मी अजून टाकलेला आहे भरपूर, तुम्हाला दाखवते मी. पाहू शकता असा एकदम बारीक आपल्याला चिरून घ्यायचा आहे. तुम्ही ठेसून पण टाकू शकता किंवा असा बारीक चिरून पण टाकू शकता तुमच्या आवडीवर. त्यानंतर इथे बघा कढीपत्ता पण घेतलेला आहे आणि एक कच्चा टमाटा आहे हो छोटासा, तो पण आपल्याला बारीक असा चिरून घ्यायचा आहे बघा. ह्यानी टेस्ट खूप छान येते या कच्च्या टमाट्याने मैत्रिणींनो. तुम्ही एकदा ट्राय करा, टाकून बघा रेसिपीमध्ये. खूप छान अशी मस्त आपल्याला असं खाऊशी वाटण असं रेसिपी होती ही. आपण दरवेळेस लाल टमाटर टाकतो, पण कच्चा टाकून बघा, खूप छान होती ही रेसिपी. छान असा बारीक चिरून झालेला आहे. आता काय करायचं, ही आपल्याला साईडला ठेवायचे. त्यानंतर बघा इथे मी तुरीची आणि मुगाची डाळ ही छान शिजून घेतलेली आहे 3 शिट्ट्या करून, आणि छान मस्त शिजलेली आहे बघा. ह्याच्यामध्ये मी चिंच आणि लसूण भरपूर सारा टाकलेला आहे. तर ही डाळ आपल्याला छान फेटून घ्यायची बघा अशा पद्धतीने. लवकर फेटले जाते कारण डाळ आपली मस्त शिजलेली आहे. पाहू शकता तुम्ही. छान अशी डाळ आपली फेटून झालेली आहे, पाहू शकता. तर काय करायचे मैत्रिणी, आता ही साईडला ठेवायची आपल्याला आणि गॅस कवाळायचे. गॅस पेटून घ्यायचे आपल्याला. गॅस पेटून झाल्यावर कढई ठेवून घ्यायची बघा. खूप झटपट रेसिपी आहे मैत्रिणींनो, नक्की ट्राय करा. घाईच्या कामात एकदम झटपट होणारी रेसिपी ही. तेल टाकून घ्यायचे बघा आता आपल्याला. इथं मी 1 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. जसं तुम्हाला जास्त कमी करायचे त्याप्रमाणे तेल तुम्ही टाकू शकता. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची बघा. मोहरी छान तडतडली ना तर जिरं टाकून घ्यायचं 1 चमचा. जिरं पण छान फुललं की लसूण टाकून घ्यायचं आहे बघा. लसूण छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायच्यात. कढीपत्ता पण आपला छान परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं एकदा. आणि टमाटर टाकून दिलाय मी. एक कच्चा मीडियम साईजचा छोटासा घेतलेला तो टाकून दिलाय. आणि ह्या लाल मिरच्या आहेत मैत्रिणींनो, 4-5 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. खूप तिखट आहेत ह्या, त्या अख्ख्याच आपल्याला टाकून द्यायच्यात. ह्या लाल मिरच्यानी कसं डाळीला खूप छान टेस्ट येते. त्यानंतर 1 चमचा छोटा हळद टाकून घेतली. धना पावडर 1 चमचा घेतली. आणि बेडगी मिरची पावडर कलरची 1 चमचा छोटासा घेतला आहे. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आणि कोथिंबीर टाकून द्यायची बघा तेलावर. तेलावर कोथिंबीर टाकली ना मैत्रिणींनो, कोथिंबीरीचा सर्व आरग तेलामध्ये उतरतो आणि टेस्ट खूप छान येते. तर आपल्याला आता ही डाळ टाकून घ्यायची त्याच्यामध्ये. सर्व डाळ मी टाकून घेते. पाहू शकता डाळ छान आपली मस्त शिजलेली आहे. अशी छान मस्त शिजली ना मैत्रिणींनो, तर डाळ कशी अशी मिळून येते एकदम. आणि आपल्याला जेवढी घट्ट पातळ डाळ करायची त्याप्रमाणे इथे पाणी टाकून घ्यायचे आपल्याला. रंग पण किती छान आलाय डाळीचा बघा, पाहू शकता तुम्ही.
अशा पद्धतीने तुम्ही डाळ नक्की करून पहा, खूप मस्त होती आणि टेस्टी भातासोबत खूप छान लागते. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा. आणि मैत्रिणींनो, चिंच टाकली ना डाळीला खूप मस्त टेस्ट येते. अशी आंबट तिखट डाळ खूप छान लागते. आता डाळीला आपण एक उकळी काढून घेऊया. तर छान अशी डाळीला आपल्या उकळी आलेली आहे बघा. मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने डाळ बनवली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा. नसन बनवली तर लगेच करायला घ्या. घरात सगळ्यांना आवडण अशी मस्त ही डाळ होती. कोथिंबीर टाकून घ्यायची बघा. आता वरून भरपूर सारी मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. कोथिंबीरनी डाळीचा कलर एकदम मस्त एकदम दिसतोय बघा, खूप छान. तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशा पद्धतीने एकदा तुम्ही डाळ करून पहा, खूप मस्त होती. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू दुसऱ्या रेसिपीसोबत. लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो.